आणि नंतर आपण हे काढलेलं आहे मिश्रण ते टाकून देऊ. तर नमस्कार मित्रांनो, रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज नाही का खास सोमवार आहे. तर सोमवार असल्यामुळं सर्वांना माहीतच असते स्त्रियांना उपवास असतो आणि मेन म्हणजे श्रावण सोमवार लागलेले आहेत. तर बघा आम्ही नाही का गेलो होतो मंदिरामध्ये. नमस्कार आई. नमस्कार. तर मंदिरामध्ये गेलतो तर तिथं पण खूप गर्दी होती आणि नंबर पण नव्हता लागत आणि मी अशी पूजा मांडलेली आहे साधी सिंपलमध्ये. तर उपवास वगैरे धरलेला आहे आणि सर्व मला साहित्य सापडलेलं आहे, आईने आणून दिलेलं आहे, फुलं वगैरे. आणि मेन म्हणजे शहरामध्ये काळे तीळ, धतुरा आणि धतुऱ्याचं फळ हे पूर्ण सापडलेलं आहे आणि कण्हेर म्हणतात त्याला, पिवळं हे फुलं असते ना त्याला कण्हेर म्हणतात. तर अशी पूजा मांडलेली आहे सिंपलमध्ये. सकाळीच माझी पूजा झालेली आहे आणि थोडंफार वाचन करायचं म्हटलं तर आता मी शिवलीला अमृत थोडंसं वाचन करणार. तर बघा आता सकाळपासून उपवास असल्यामुळं तर एक टाईम उपवास असतो हा जेवण, आणि संध्याकाळी प्रश्न पडला की काय बनवायचं म्हणून. तर आता नेमकं स्त्रियांना प्रश्नच पडतो, भाजीचं ते टेन्शनच असतो रोज. तर काय बनवायचं. तर बघा आज उपवास आहे, तर उपवास असल्यामुळं आज मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी. तर बघा रेसिपी पूर्ण बघा, कंटिन्यू बघत जा व्हिडिओ. तर कशा प्रकारे बनते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा आज नाही का उपवास आहे. उपवास असल्यामुळं आता दुपारी एक वेळ जेवण करत असतात, एक टाईम. तर बघा मी नाही का कढी केली. तर कढीनं नाही का आईला खूप त्रास झाला, ती आंबट झाली ती थोडी, आईचा गळापासून. तर आता गोळ्या वगैरे आणलेल्या आहेत, आई गोळ्या घेतील तर आराम पडेल थोडा. तर बघा आता तुम्ही माणसाने शेंगदाण्याची आमटी पण आंबटच असते, पण ती उसळीसोबत आई थोडंफार खाते, त्याला काही नसते होत. तर बघा मी साहित्य काय काय घेतलेलं आहे तुम्हाला माहीतच आहे. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आलू घ्यावं लागते. आलू घेतलेलं आहे मी चिरून, आणि शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे तर तुम्ही म्हणसान दही कशासाठी घेतलेलं आहे, तर दही घेतलेलं आहे मी शेंगदाण्याच्या आमटीसाठी. आणि जिरं घेतलेलं आहे. कोणी जिरं फारसं वापरत नाही, पण जिऱ्यानं पण साबुदाणा खिचडीला टेस्ट येतो. आणि मिरच्या घेतलेल्या आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि 2 वाटी साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे, म्हणजे भिजवून घेतलेलं आहे. तर बघा आता रेसिपी कशी दाखवते. तर हे शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे पूर्ण. तर भाजून घेतल्यावर खमंग भाजून घ्यायचे. तर बघा आता शेंगदाणे खमंग भाजून घेतलेले आहे मध्यम आचेवर. तर शेंगदाणे आपण काढून घेऊ. तर कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेग्नेन्सीमध्ये उपवास धरायला जमते की नाही. तर माझं म्हणणं आहे एक टाईम जेवण होतं तर चालून जातं. तर बघा आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, हे काढायचे आपल्याला मिक्सरमध्ये. हे थोडंफार थंड होऊ द्यायचे आणि इथे मी तेल ठेवते, तोपर्यंत आलू वगैरे होऊन जाते इकडं. तेल आणि मिरच्या पण मिक्सरमधून काढून घ्यायच्या सुरुवातीला. तर बघा आता मी सुरुवातीला मिक्सरमधून काढून घेते. थांबा हे काढून. तर बघा आता शेंगदाणे काढून घेतलेले आहे मिक्सरमधून, आणि आपण आलू ठेवलेले आहे फ्राय करायला, म्हणजे मध्यम गॅसवर होऊ द्यायचे. आणि जिरं टाकायचं इथे, नंतर कढीपत्ता टाकायचा आणि याला व्यवस्थित होऊ द्यायचं लालसरमध्ये. कारण मी व्यवस्थित होत नाही याला, याच्यावर आपण झाकणही ठेवू शकतो, झाकण ठेवून व्यवस्थित होईल. तर बघा आता आलू झालेले आहेत आपले. आलू झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ठेचा टाकायचा आहे. ठेचा म्हणजे याच्यात तुम्ही म्हणता लसूण टाकला काय, तसं काही नाही आहे. तर आपल्याला चवीनुसार ठेचा टाकायचा आहे. हिरव्या मिरच्या काढलेल्या आहे मिक्सरमधून कच्च्या. तर बघा हे झाल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर तर मस्त सुगंधित वास सुटलेला आहे आलू झाल्यामुळं.
तर व्यवस्थित आलू झाले तर याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकायचा. तर ठेचा थोडासा कच्चा असल्यामुळे आपण त्याला होऊ द्यायचं 5 मिनिटं. ठेचा झालेला आहे आपला आणि आपण 2 कप नाही का भिजत घातलेला साबुदाणा घेतलेला आहे. तर हे आपल्याला टाकून द्यायचं. तर कोणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकते साबुदाणा खिचडी म्हणतात त्याला. तर कोणी आलू उकळून घेतं त्या पद्धतीने बनतं. वेगवेगळी ट्रिक असतात सर्वांजवळ. आणि चवीला तर मीठ टाकावंच लागतं. तर मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आणि याच्यात आपण नाही का शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. आता ही आपली साबुदाणा खिचडी मिक्स करून घ्यायची पूर्ण, कारण आपण याच्यामध्ये सर्व टाकलेलं आहे. आणि याच्यासोबत तुम्ही म्हणताल आता सर्वांना काहीतरी आवडतं. दही तर छान लागतं, पण उपवासासाठी म्हटलं दह्याची आमटी बनवायची याच्यासोबत. तर बघा ते मध्यम घ्यायचं, होऊ द्यायचं 5 मिनिटं व्यवस्थित होणार. तर तोपर्यंत आपण नाही का शेंगदाण्याची आमटी करून घेऊ. तर बघा आपण याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अगोदरच काढून. तर याच्यामध्ये आपल्याला दही सोडायचं. दही जेवढं लागेल तेवढंच टाकायचं. आणि याच्यामध्ये आता हे मिक्सरमधून बारीक मिश्रण काढून घ्यायचं. तर बघा आपण मिक्सरमधून दही आणि ते काढून घेतलेलं शेंगदाण्याचा कूट ते व्यवस्थित एक मिक्स झालेलं आहे. आणि याच्यामध्ये जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि ठेचा काढून घेतलेलं ते टाकायचं. त्याला एकसारखं होऊ द्यायचं. आता झाल्यानंतर आपण ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे मध्यम याच्यावर होऊ द्यायचं. याला जास्त होऊ नाही द्यायचं. आणि नंतर आपण हे काढलेलं मिश्रण ते टाकून द्यायचं. आणि पाणी आपल्याला जसं लागलं तसं टाकायचं, पण जास्त पातळपीण नाही करायची आमटी. आणि मीठ टाकायचं चवीला. ते तुम्हाला माहीतच आहे मीठाशी कशाचं कोणत्याच पदार्थाला तयार होत नाही. तर बघा आपली आमटी अशी तयार झालेली आहे आणि उसळ पण झालेली आहे तयार. तर उसळ बघूया आपण कशा प्रकारे झाली. उसळ पण तयार करून घेतलेली आहे आपण सुरुवातीला. स्टार्ट. तर बघा आता महाराष्ट्रीयन उपवास डिश तयार झालेली आहे. तर बघा मी नाही का आता टेस्ट करून बघते. खूप छान. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, करून बघायची. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तर रोजचे रेसिपी व्हिडिओ रोजचे पाहायला भेटेल. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघत जा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.